स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी आदिती मॅमला म्हणत असते की आई प्लीज तुम्हाला नाटक करावंच लागेल. मोठी आई हात जोडून उभी असते आणि म्हणत असते आम्हाला आमचं प्रायश्चित्त करण्याची ही शेवटची संधी आहे आदिती. मी हात जोडून तुझी विनवणी करते की प्लीज पल्लवीचं ऐक. दरवाजावर कोणीतरी आलेलं असतं. पल्लवी म्हणत असते की जर घरात कोणाला कळलं तरी विनायक दादाला कसं ना कसं कळेलच आणि ते आपल्यासाठी फार चांगलं नाहीये. कदाचित दारावर विनायक दादाच असेल. तुम्हाला नाटक कंटिन्यू करावं लागेल. तुम्ही आता डोळे मिटून शांततेत पडून राहा. आदिती डोळे मिटून बसते. तेवढ्यात पल्लवी दरवाजा उघडायला जाते तर दुसरं तिसरं कोणी नसून प्रभाकर सर असतात. प्रभाकर सर म्हणतात काय झालं, दार उघडायला एवढा उशीर का लागला आणि आतून बंद का केला होता. पल्लवी म्हणते की मी ते आईंचं स्पंजिंग करत होते ना त्यामुळं. थोड्यातच प्रभाकर सर मोठी आईला बघतात आणि म्हणतात की ह्या इथं काय करताय पल्लवी, तू यांना इथं कसं काय येऊ दिलं. पल्लवी म्हणते की मी होते इथं बाबा, तुम्ही नका काळजी करू. प्रभाकर सर म्हणतात की अशी कशी काळजी करू नको, या इथं आहे म्हणून जास्त काळजी वाटते. यांचा काहीच नेम नाही, हे वाटेल ते करू शकतात आणि म्हणूनच आदितीला यांचं वारं सुद्धा लागू नये याचा मी प्रयत्न करत असतो. आणि यांनी आपल्यासोबत काय काय केलंय हे सगळं विसरलीस का तू. आता सुद्धा बरं वाईट करायला बघणार नाही ते. यापुढे जर आदितीला काही झालं तर मी नाही सहन करू शकत हे सगळं. प्रभाकरचं ते बोलणं ऐकून आदितीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. मोठी आई तिच्या पदराने ते पाणी पुसत असते. प्रभाकर सर ते बघतात आणि म्हणतात की मागे व्हा. प्रभाकर सर पल्लवीला म्हणतात की यांना आत्ताच्या आत्ता खोलीच्या बाहेर जायला सांग. यापुढे एक सेकंद सुद्धा माझ्या नजरेसमोर नकोय मला ते. पल्लवी म्हणते की बाबा ऐका ना, नका तुम्ही एवढं चिडू. इथून बाहेर पडताना मी पण त्यांना इथे थांबू नाही देणार. प्रभाकर सर म्हणतात की तू आता सतर्क राहा आणि परत पुन्हा अशी मेहरबानी कोणावर करू नकोस. पल्लवी म्हणते की हो बाबा मी आता इथंच थांबतीये. प्रभाकर सर तिथून निघून जातात. आदिती रडत असते आणि म्हणत असते की पल्लवी प्रभाकर. पल्लवी म्हणते की हो आई, तुम्ही इतक्या दिवसांनंतर बाबांना भेटलात. तुम्ही त्यांना नीट बघूही शकला नाही आणि बोलूही शकला नाहीत. पण आता याला काहीच इलाज नाही. विनायक दादांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी आपल्याला हे नाटक करावंच लागेल. मोठी आई म्हणते की पल्लवी, देवाच्या कृपेने तुला तुझ्या गुरु परत मिळाल्यात आणि मलाही माझ्या चुका निस्तरायच्या आहे. आपलं घर वाचवण्यासाठी मी लागेल ती मदत करेन. विनायकला धडा शिकवण्यासाठी माझ्याकडे एक चांगली युक्ती आहे. पल्लवी विचारते की काय. मोठी आई म्हणते की विनायकचा वाढदिवस काही दिवसांमध्ये येतोय, पण तो खूप थाटामाटात साजरा करू आणि त्याच दिवशी त्याचा क्रूर चेहरा आपण सर्वांसमोर आणू. पल्लवी अगं ऐक माझं, विनायकशी गोड बोलून त्याला फसवून मीच त्याचा विश्वास जिंकू शकते. बाकी तो कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही. पण जोपर्यंत आपण हे उघड करत नाही तोपर्यंत आदितीला बेशुद्धीचं नाटक करावंच लागेल. पल्लवी अगं घरासाठी मला एवढं तरी करू देत. पल्लवी आदिती एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवून बघा. पल्लवी म्हणते की ठीक आहे मोठी आई, तुम्ही म्हणताय तसंच करूयात. पण म्हणून मी तुमच्यावर विश्वास टाकते आणि तुम्हाला माफ केलंय असं समजू नका. मोठी आई म्हणते की नाही ग पल्लवी, मला तुझ्याकडून काहीच नकोय. मी फक्त माझ्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून हे करतेय. तर इकडे पल्लवी बाप्पाशी बोलत असते आणि म्हणत असते की बाप्पा, तू खरंच सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेस. तुझ्या आशीर्वादानं आई एवढ्या मोठ्या संकटातून वाचल्या. हे जर शांतनूंना आणि बाबांना कळलं तर त्यांना खूप आनंद होईल. पण मोठ्या आईंचं बोलणं पटतंय मला. विनायक दादांविरुद्ध जोपर्यंत पुरावे हाती लागत नाही तोपर्यंत कोणाला काही बोलणं हे धोक्याचंच ठरेल. पण आई जर शुद्धीवर आल्या हे बाबांना आणि शांतनूंना कळलं तर त्यांना खूप आनंद होईल. तितक्यातच शांतनू घरी येतो. तितक्यातच शांतनू पल्लवीला आवाज देत देत रूम मध्ये येतो आणि म्हणतो की पल्लवी अगं कुठे होतीस तू, मी तुला घरभर शोधलं. पल्लवी म्हणते की थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. परंतु शांतनू म्हणतो की थांब, कुठेही जाऊ नको आणि तिला त्याच्या समोर बसवतो. पल्लवीला तो सांगत असतो तुला माहितीये आज सुद्धा कॉलेजमध्ये मी एकदम कॉन्फिडेंटली बोललो. आता कसलीही भीती आणि काळजी नाही मला. पल्लवी म्हणते की शांतनू, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की सगळं काही व्यवस्थित होईल. बरं तुम्ही इथे बसा, मी आलेच. शांतनू पल्लवीला विचारतो तू ठीक आहेस ना. पल्लवी म्हणते की हो. शांतनू म्हणतो की पण मला नाही वाटत तसं. पल्लवी म्हणते की काही नाही, मी आईंबद्दल विचार करत होते. शांतनू विचारतो की काय झालं, काही घडलंय का. पल्लवी मनात म्हणत असते की खूप काही घडलंय शांतनू, पण हे सर्व मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. शांतनू पुन्हा पल्लवीला विचारतो की काय झालंय. पल्लवी म्हणते की नाही, विशेष असं काही घडलेलं नाहीये. पण आई शुद्धीवर आल्यावर घरातलं वातावरण किती वेगळं असेल ना. शांतनू म्हणतो की वेगळं म्हणजे अख्खं घर सजवून टाकणार आहे मी. तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहे. आतापर्यंत तिला जो वेळ देता आला नाही तो वेळ देणार आहे तिला. खूप गप्पा मारणार आहे तिच्याशी. तिला काय हवं नको ते बघणार आहे. तुला माहितीये पल्लवी, ती शुद्धीवर आल्यापासून तिला पहिल्यांदा आपलं हे घर आपलंसं वाटणार आहे आणि आई तिच्या गोड वागण्याने आणि प्रेमळ स्वभावाने पुन्हा सगळ्यांना आपलंसं करेल. ऍक्च्युली तिलाच आठवण करून द्यावी लागेल की आई तू काही दिवसांपूर्वी आजारी होतीस. तू हे काम करू नकोस, पण ती सगळ्यांचं
विसरेल आणि सगळं करेल. पण मी तिला आता कुठलंच काम करून नाही देणार. मी तिला सांगेल की आई तू आपल्या घराची प्रमुख आहेस. तू आता कुठलीच कामं करायची नाही, तू फक्त आराम करायचास. तिला एकाही कामाला हात लावू देणार नाही. सर्व सांगत असताना शांतनूच्या डोळ्यातही पाणी असतं. पल्लवी मनात म्हणत असते, नुसत्या कल्पनेने तुम्ही एवढे आनंदी आहात शांतनू. आई खरंच शुद्धीवर आलाय हे समजल्यावर तुमचं काय होईल? मी आता तुम्हाला हे सर्व सांगू शकत नाही, पण आईंना तुम्हाला भेटल्याचा आनंद मी नक्कीच देऊ शकते. पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू चला आपण आईंना भेटून येऊयात. शांतनू म्हणतो की नाही नको, मी आधी फ्रेश होतो मग जाऊयात. पल्लवी म्हणते की नाही आत्ताच जाऊयात चला. आणि मग पल्लवी शांतनूला आदिती मॅमच्या रूम मध्ये घेऊन येते. शांतनू आल्यावर सर्वात पहिल्यांदा आदिती मॅमच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि विचारतो की आई कशी आहेस तू? तुला माहितीये तू शुद्धीवर आल्यावर काय काय करायचं याचं इमॅजिनेशन करत होतो. नुसता विचार करूनच केवढा आनंद झाला मला. आई आता तू लवकर बरी हो. मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहे, खूप बोलायचंय तुझ्याशी. आदिती मनात म्हणत असते की शांतनू राजा मलाही तुला डोळे भरून बघायचंय रे. तुझ्याशी खूप बोलायचंय, तुला कडकडून भेटायचंय. पण आता मी डोळे उघडून तुला बघूही शकत नाहीये. खरं तर आताच तुला मिठीत घ्यावंसं वाटतंय, पण माझा नाईलाज आहे. तू एवढा माझ्या समोर असताना सुद्धा मी तुला बघू शकत नाहीये. पल्लवी म्हणत असते की आई जरी तुमच्या समोर आता बोलत असला तरी तुमचा स्पर्श, तुमचा सहवास त्यांना सगळं जाणवत असेल. देवाच्या आशीर्वादाने प्रत्यक्षपणे तुमची त्यांच्याशी भेटही होईल. आणि शांतनू आदितीचा हात हातात घेऊन रडत असतो. मोठी आई आणि मोठे काका देवासमोर हात जोडून उभे असतात. मोठी आई म्हणते की देवा हे सर्व तुझ्याच कृपेने झालंय. मी आदिती आणि पल्लवीशी किती वाईट वागले, पण मला आत्ता मागे आदितीकडे बघवत नव्हतं. पण तुझ्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित झालं. आता आमच्या घरावर तुझी अखंड कृपा राहू देत. मोठे काका म्हणतात की सुपर्णा आदिती शुद्धीवर आली ही तर खरंच खूप मोठी बातमी आहे. याच्यासारखी मोठी बातमी नाही. सुपर्णा खरंच खूप छान वाटतंय. मोठी आई म्हणते की हो ना, आधी आपण चुका केल्या आणि मग नंतर विनायक सांगेल तसं वागत गेलो. आज जर आदितीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला माफही करू शकले नसते. एका आईला तिच्या कोवळ्या मुलापासून तोडलं होतं मी, आणि मी एक आई असून हे पाप केलं म्हणूनच त्याची फळं भोगते. आज माझाच मुलगा माझ्याच वाईटावर टपल्याचं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला आदितीचं दुःख कळलं. बिचारी आदिती आयुष्यभर मुलाच्या प्रेमासाठी तळमळत राहिली आणि आता शांतनूने तिला आई म्हणून स्वीकारलं. आणि जर त्यांचं नातं संपलं असतं तर याच्यासारखं दुसरं वाईट काहीच नसतं. मोठे काका म्हणतात की देवाचीच कृपा, आदिती शुद्धीवर आली हे सगळ्यात चांगलं काम झालं. तर इकडे विनायक आदिती मॅमची सही कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो प्रॅक्टिस करत असतो, परंतु त्याला सही जमत नसते आणि खूप प्रयत्नानंतर त्याला एक सही जमते. म्हणतो की वा विनायक सूर्यवंशी वा, जमलं तुम्हाला. आणि मग फायनली हक्क सोड पत्र घेऊन विनायक त्यावर आदितीची सही करतो. विनायक म्हणतो की विनायक सूर्यवंशी खूप मोठं काम झालं, पण एवढ्यात हे पेपर सगळ्यांसमोर आणायला नको. आधी माझ्या समोरचे जे काटे आहेत ते बाजूला करायला हवेत. आई बाबांना तर वृद्धाश्रमात पाठवायचंच आहे, पण आदिती काकूचं काय? काम करतो. डॉक्टरांना घरी बोलून आदिती मॅमच्या तब्येतीचं काय आहे, जे नक्की अजून किती इंजेक्शन द्यावे लागतील. त्याच्यानंतर मग विनायक सूर्यवंशी तुला कोणीही अडवू शकत नाही. मोठी आई पल्लवी जवळ आलेली असते आणि म्हणते की आदिती कशी आहे ग, मला तिला खूप भेटावंसं वाटतंय. आणि एकटी मी तिच्या रूम मध्ये जायचं टाळते, परत जर तिला धक्का वगैरे बसला तर. पल्लवी म्हणते की नाही ठीक आहेत आता त्या. मोठी आई म्हणते की आता आदिती शुद्धीवर आलीये, तिचं खाणं पिणं, जेवणात, गोळ्या औषधांमध्ये काही बदल करायचा आहे का? आपल्याला डॉक्टरांशी आता बोलायला हवं. पल्लवी म्हणते की ते सगळं माझ्या लक्षात आले, ते बघेलच मी, तुम्ही नका काळजी करू. मोठी आई म्हणते की तू तिची सेवा करतेच आहे हे मला माहिती आहे, मला आपलं सुचलं म्हणून सांगितलं. पल्लवी एका महत्वाच्या कामासाठी आपल्याला बाहेर जायचंय, येशील ना? पल्लवी म्हणते की बाहेर आणि कामासाठी? मोठी आई म्हणते की त्या मुलीने शांतनूवर आरोप केले आणि शांतनूला अटक झाली. कॉलेजमध्ये मुलींना अडकवण्यासाठी कॉलेजमधल्याच एका माणसाने विनायकला मदत केली. माणूस मला माहितीये, आज मी त्याला भेटायला बोलवलंय. तू त्याला भेट, बोल आणि विनायक विरोधात सगळे पुरावे जमा कर. अगं तू असं काय बघतेस माझ्याकडे? खूप करंटेपणा केलाय, आता माझ्यावर विश्वास ठेवायला कोणी तयारच नाहीये. पण खरं सांगते ग, यात आमचा काहीच डाव नाहीये. पण यापुढे आम्ही घराच्या भल्यासाठीच सगळं काही करायचं ठरवलंय आणि त्यासाठीच प्रयत्न करतोय. अगं तो जरी विनायकचा माणूस असला तरी माझे आदेश पाळतो, तो आपल्याला नक्की मदत करेल. तू येशील ना? पल्लवी अगं हे खूप महत्वाचं आहे आणि मुख्य म्हणजे तुझ्या भल्याचं आहे. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, येईल मी, पण त्याआधी मला आईंना भेटायचंय. आईंना भेटून झाल्यावर निघूयात आपण. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी आणि मोठी आई एका कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि हरीश तिथेच येणार असतो. पल्लवी म्हणते की नक्की येणार आहेत ना ते? मोठी आई म्हणते की हो.
आणि तितक्यातच हरीश येतो. हरीशला बघून पल्लवीला मात्र मोठा धक्का बसतो. पल्लवी आणि मोठी आई दोघीजणी येत असतात. मोठी आईला बरं नसतं, त्यामुळे पल्लवी हातात धरून त्यांना घेऊन येत असते आणि शांतनू हे बघतो. शांतनूला खूप राग येतो. शांतनू म्हणत असतो की ज्या बाईने आपल्याला एवढी वर्ष फसवलं ती बाई तुला कधीही फसवू शकते. तू जर पुन्हा तिच्याशी बोलताना दिसली तर मी तुझ्याशी बोलणार नाही आणि ही फायनल वॉर्निंग आहे. तर विनायक पल्लवीला सांगत असतो की हे बाबांचं काय पॅरालिसिस आहे ना, ते सगळं मला खोटं वाटतंय. पल्लवी मला संशय म्हणजे काय, मला खात्री आहे की ते नाटकच करताय. तेव्हा पल्लवी मात्र विनायककडे फक्त बघत असते. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते योगिता साळवे, दर्शना पांचाळ, प्रफुल्ल मोरे, लता गुरव, अखिल पारित, रोशन हजारे, शुभदा प्रभुने, गंगा देशमुख, अनंत जोशी, सुमन धेंडे, साहेबराव वानखेडे, अजय वागचोरे, कोमल घाडगे, अपर्णा मायेकर, ज्योती पाटील, कल्पना कोले, छाया ठोंबारे, प्रफुल्ल मोरे, स्नेहा तायडे, अखिल पारित, चंद्रकला मनोहर, गीतिका महाडिक, वंदना तांबडे, केपी, आरजे वॉरियर, श्रद्धा गायकवाड, डीजे सुयश, जयश्री धिकाले, सुनीता शिरसाट, सुमन वाद, उत्तरा देव, प्रिया लांडगे, मुकुंद कुलकर्णी, नम्रता डोंगरे, उषा हाकरे, रेश्मा भगत, मोनाली मांडे, मुकुंद कुलकर्णी, वैष्णवी भावार, उत्तरा, पूजा जाधव, विहान गोरे, शारदा गोलंबडे, शिल्पा तांबे, रेश्मा पवार, सुनंदा गायकवाड, राजेंद्र खुले, अजय वागचौरे, गीतिक महाडिक, नंदकिशोर, अक्षय मालुंजकर, प्रिया लांडगे, मधुकर, संजय शिंदे, अंजली कानव, रत्ना बागुल, रोहिणी मेहर, प्रवीण कावेर, हेमलता, मीना सुर्वे, निशा काळे, जयश्री पाटील, अर्चना कुंभार, विशाल आहिरे, प्रफुल्ल मोरे, गायत्री जोशी, आदिनाथ जाधव, मुकुंद कुलकर्णी, अरुणा सोपानकर, पूजा दळवी, मीना वैद्य, लाईफस्टाईल, अर्चना निंबाळकर, नेहा पाटील, विवेक बोरकर, आर्यन, अरुण सोपानकर, रेखा चव्हाण, शांता गव्हाणे, आरती दिवटे, वैष्णवी निकन, महावीर, हर्षदा खोट, रेखा वाघमारे, ज्योती बिरादार, श्रेया गोडसे, विद्या बागल, सुभाष, मारुती सावंत, संगीता ठोके, चंद्रशेखर भातवाडेकर, रोशन हजारे, अर्जुन खाडे, अर्जुन चांदवडकर, रंजना, रेश्मा भगत, साक्षी जोशी, राजश्री कदम, नंदकिशोर, आनंद केसवानी, बीना, सागर अवधूत, नीलम आरवणे.